पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर. अहमदाबादमधल्या अद्ययावत रुग्णालयाचं तसंच व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचं करणार उद्घाटन. कडाक्याच्या थंडीतही कुंभमेळ्याच्या पर्वणीत स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रयागराज इथं गंगेची पूजा. देशाची निर्यात वाढवण्यासाठी केंद्र सरकार सर्वसमावेशक धोरण आखत असून नवनवीन बाजारपेठा काबीज करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची माहिती. केंद्र सरकारचे गांधी शांतता पुरस्कार जाहीर. कन्याकुमारीचं विवेकानंद केंद्र, सुलभ इंटरनॅशनल यासह एकूण 5 संस्थांना प्रत्येकी 1 कोटींचे पुरस्कार. एनसीसीमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणारं प्रशिक्षण देशासाठी महत्त्वाचं. लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांचे गौरवोद्गार. कर्नाटकमध्ये 2 अपक्षांनी सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच अस्थिर. जेडीएस काँग्रेसचं सरकार अडचणीत येण्याची शक्यता. राज्यात गेल्या 4 वर्षात सूक्ष्म सिंचन तिपटीनं वाढलं असून शेतीमाल उत्पादनात राज्य आघाडीवर असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि पुण्यात सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत एकूण 177 पदकांसह महाराष्ट्र आघाडीवर. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते अहमदाबादमधील अत्याधुनिक आणि अद्ययावत सेवा सुविधा असलेल्या सरदार पटेल रुग्णालयाचं उद्घाटन करणार आहेत. 1500 खाटांचं हे रुग्णालय सुमारे 17 कोटींच्या खर्चानं उभारण्यात आलं आहे. या रुग्णालयात रुग्णांना एक कार्ड देण्यात येणार आहे. त्यात त्याची सर्व वैद्यकीय आणि आरोग्याबाबतची माहिती असेल. हे रुग्णालय पूर्णपणे डिजिटल असल्यानं रुग्णालयातील कोणतीही सेवा कागदपत्रांशिवाय मिळणार आहे. रुग्णालयात अद्ययावत यंत्रणा असलेले 32 शस्त्रक्रिया विभाग आहेत. रुग्णालयाच्या छतावर हेलिपॅड असल्यानं एअर अँब्युलन्सची सुविधाही रुग्णांना मिळणार आहे. गांधीनगरमध्ये व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचंही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यात विविध देशांचे 30,000 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यामुळे गुजरातमधील लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना चालना मिळणार आहे. व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याच्या हेतूनं अहम गुजरात या वेलफेअरचंही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होईल. कडाक्याच्या थंडीतही महाकुंभमेळ्याच्या पर्वणीत प्रयागराजमध्ये स्नानासाठी भाविकांची रीघ लागली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंदही आज महाकुंभमेळ्यात सहभागी झाले आहेत. प्रयागराज संगमावर त्यांनी पूजा अर्चना केली. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल राम नाईक उपस्थित होते. महर्षी भारद्वाज यांच्या पुतळ्याचं राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण होणार आहे. महात्मा गांधींच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त गांधी विचार प्रसारासाठी 2 दिवसांच्या शिखर परिषदेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. देशाची निर्यात वाढवण्याच्या उद्देशानं केंद्र सरकार एक सर्वसमावेशक धोरण आखत असून त्यासाठी नवनवीन बाजारपेठा काबीज करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि मध्य आशियासह 150 राष्ट्रांच्या बाजारपेठांमध्ये भारताचा व्यापार उदीम वाढीला लागावा याकरता आपलं मंत्रालय कार्यरत असल्याचं ते म्हणाले. भारतीय रबर उद्योग आणि निर्यात या परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते. देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन इतक्या उंचीवर नेण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यापैकी 20% वाटा कारखानदारी क्षेत्राचा असेल आणि भारतीय रबर उद्योगही त्यात भरीव योगदान देऊ शकेल असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला. सूक्ष्म आणि लघु उद्योग स्तरावर व्यवसाय सुलभता आणि उद्योगांना पोषक वातावरण तयार करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे असं ते म्हणाले. यासाठी जिल्हा स्तरावर योजना राबवली जाणार आहे. त्यापैकी निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये राज्यातल्या 2 जिल्ह्यांचा समावेश आहे असं त्यांनी सांगितलं. रबर उद्योगासाठी केंद्र सरकारच्या नव्या धोरणाचा मसुदा तयार असून या धोरणाच्या अंमलबजावणीनंतर या क्षेत्राचा विकास झपाट्यानं होऊन
रोजगार निर्मितीही वाढीला लागेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं घेतला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ही माहिती दिली. येत्या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमात 10 ते 15% तर पुढच्या वर्षात 15 ते 20% अभ्यासक्रम कमी केला जाईल असं जावडेकर म्हणाले. या कपातीमुळे विद्यार्थी क्रीडा तसंच कौशल्य विकासाला अधिक वेळ देऊ शकतील असा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या 2015, 2016, 2017 आणि 2018 या वर्षातील गांधी शांती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या समितीनं या पुरस्कारांसाठी संस्थांची निवड केली आहे. ग्रामीण भारताच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या कन्याकुमारीतील विवेकानंद केंद्राला 2015 साठीचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. माध्यान्ह भोजनासाठी कार्य करणारी ही संस्था अक्षयपात्र आणि शौचालय निर्माणात महत्त्वाचं योगदान असणाऱ्या सुलभ इंटरनॅशनलला 2016 साठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. विविध भागात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेणाऱ्या एकल अभिमान ट्रस्ट या संस्थेला 2017 या वर्षाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतासह जगभरात कुष्ठरोग्यांसाठी काम करणाऱ्या श्री योही शाशिकावा या संस्थेला 2018चा गांधी शांती पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. 1 कोटी रुपये आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार मिळालेल्या संस्थांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पाकिस्तानी सैन्यानं युद्धविरामाचं उल्लंघन करून 11 जानेवारीला जम्मू काश्मीरमध्ये केलेल्या गोळीबारात एक भारतीय नागरिक ठार झाल्याच्या घटनेचा भारतानं तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. जम्मू काश्मीरच्या सुंदरबनी क्षेत्रात पाकिस्ताननं 11 जानेवारीला तुफान गोळीबार केला होता. यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना अतिशय निंदनीय असून भारत या गोष्टीचा तीव्र निषेध करत आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. पाकिस्तानच्या बाजूनं सातत्यानं होणारे हल्ले, सीमारेषा आणि आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषेवरून होणारी घुसखोरी आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन याविषयी भारतानं चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांना छुपा पाठिंबा देत असल्याचाही भारतानं निषेध करत या निवेदनात म्हटलं आहे. एनसीसीमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणारं प्रशिक्षण देशासाठी महत्त्वाचं असल्याचं मत लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी व्यक्त केलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या एनसीसी शिबिरात त्यांनी हे मत व्यक्त केलं. आगामी काळात हे कॅडेट देशाचं नाव उंचावतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिबिरात तिन्ही दलाच्या कॅडेटनी रावत यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. एनसीसीचं संचलन, बँड पथक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचंही त्यांनी कौतुक केलं. एनसीसीची शिस्त आणि वक्तशीरपणामुळे विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण होत असल्याचं ते म्हणाले. दिखाया आज, चाहे वो आपकी परेड के जरिए हो, चाहे आपके बैंड डिस्प्लेस है या जो कल्चरल इवेंट्स है, इससे हमें यकीन होता है कि आने वाली पीढ़ी जो है, जो एनसीसी के जरिए ट्रेनिंग ले रही है, ये बहुत ही उत्साहित है और ये आने वाले दिनों में देश का नाम ऊंचा करेंगे. क्योंकि इनमें जो डिसिप्लिन और कैरेक्टर क्वालिटीज़ जो इनको सिखलाई जा रही हैं, वो हमारे देश के भविष्य के लिए बहुत जरूरी है. रावत यांनी एनसीसीच्या हॉल ऑफ फेमचीही पाहणी केली. या दालनात एनसीसीच्या स्थापनेपासून आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात देशभरातील 2070 कॅडेट सहभागी होणार आहेत. त्यातील काही कॅडेट राजपथ इथलं संचलन, गार्ड ऑफ ऑनर आणि पंतप्रधानांच्या रॅलीत सहभागी होणार आहेत. कर्नाटकातील जेडीएस काँग्रेसचं सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. 2 अपक्षांनी सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापण्याला सुरुवात झाली आहे. काँग्रेसमधील काही नाराज आमदार राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आपल्या पक्षाचे आमदार फुटू नयेत यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत.
आपल्या पक्षातील आमदारांना फोडण्याचा भाजपा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांची बैठक होणार आहे. या घडामोडीनंतर आपल्या आमदारांना फोडण्याचा काँग्रेस आणि जेडीएस प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपानं केला आहे. पक्षानं आपल्या आमदारांना गुरुग्राममध्ये ठेवलं आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र काँग्रेस आणि अपक्षांच्या मदतीनं जेडीएसनं सरकार स्थापन केलं होतं. आपल्या सरकारला कोणताही धोका नसून आवश्यक बहुमत पक्षाकडे असल्याचा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री HD कुमारस्वामी यांनी केला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या 31 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात होईल. आर्थिक सर्वेक्षण अहवाल त्याच दिवशी मांडण्यात येईल. यावर्षी लोकसभेच्या निवडणुका होत असल्यानं हे अधिवेशन एकाच टप्प्यात होईल. सध्याच्या लोकसभेचं हे शेवटचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यामुळे 2019-20 साठीचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असेल. हे अधिवेशन 13 फेब्रुवारीपर्यंत चालेल. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल काही महत्त्वाचे निर्णय घेतले. 13 नव्यानं तयार होत असलेले केंद्रीय विश्वविद्यापीठं लवकरच पूर्ण करण्यासाठी मंत्रिमंडळानं सुमारे 5,000 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. तसंच मंत्रिमंडळाच्या आर्थिक समितीनं आसामच्या नुमालीगड रिफायनरीची क्षमता वाढवण्यासाठी मंजुरी दिली आहे. रिफायनरीची क्षमता 3 पटींनी वाढवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पूर्वोत्तर राज्यांमध्ये रोजगार वाढणार असून तेलाचं उत्पादनही वाढणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल एक्झिम बँकेच्या पुनर्भांडवलीकरणाला मंजुरी दिली. 6,000 कोटी रुपयांचे पुनर्भांडवलीकरणाचे रोखे जारी करून भांडवल उभारलं जाणार आहे. एक्झिम बँकेचं अधिकृत भांडवल 10,000 कोटी रुपयांवरून 20,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं आहे. एक्झिम बँक देशाची प्रमुख निर्यात पतसंस्था असून भांडवल वाढीमुळे निर्यातदारांना सहाय्य करण्याची तिची क्षमता वाढणार आहे. प्राप्तिकर विभागाच्या एकात्मिक ई-फायलिंग आणि केंद्रीकृत प्रक्रिया केंद्रासाठी 4,241 कोटी रुपयांहून अधिक खर्चालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. यामुळे करदात्यांना जलद आणि अचूक सेवा मिळायला मदत होणार आहे. जलसंवर्धनासाठी सरकार विविध नव्या उपायांचा अवलंब करत आहे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक पद्धतीत बदल करण्यावर विचार करण्याची वेळ आता आली असल्याचं केंद्रीय जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवीकरण मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. औरंगाबादमध्ये काल 9व्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. पीक पद्धतीत बदल करण्याची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकार साखरेऐवजी इथेनॉलसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत असल्याचं ते म्हणाले. कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी सूक्ष्म सिंचन अत्यंत महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात गेल्या 10-15 वर्षांपासून रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारच्या मदतीनं सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं ते म्हणाले. प्रधानमंत्री सिंचन योजनेअंतर्गत 100हून अधिक प्रकल्प कार्यान्वित झाले असून त्यापैकी बरेचसे प्रकल्प महाराष्ट्रातले आहेत असं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागासाठी नदी जोडणी प्रकल्पाअंतर्गत शेतीला पाणीपुरवठा करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. या अंतर्गत पिंजर दमणगंगा आणि तापी नर्मदा नदी जोड प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर जायकवाडी धरणात 80 ते 90% जलसाठा उपलब्ध होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते. राज्यात सूक्ष्म सिंचन तिपटीनं वाढलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. 15 वर्षात जेवढी गुंतवणूक झाली नाही त्यापेक्षा 4 पट गुंतवणूक सूक्ष्म सिंचनात महाराष्ट्रात सरकारनं 4 वर्षात केली आहे. त्यामुळे सातत्यानं पर्जन्यमान कमी होत असलं तरी महाराष्ट्र शेतीमाल उत्पादनात आघाडीवर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पावसाच्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर सूक्ष्म सिंचन हाच पर्याय असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. जलयुक्त शिवार अभियानामुळे 34 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी फिजीचे मंत्री महेंद्र रेड्डी, केंद्रीय जलसिंचन राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे उपस्थित होते. या परिषदेत
56 देशांमधले 740 प्रतिनिधी तसंच 100 कृषी संशोधक सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाबाबत माहिती देण्याच्या उद्देशानं जलस्रोत आणि नदी विकास मंत्रालयानं ही परिषद आयोजित केली आहे. 3 दिवस ही परिषद चालणार असून यात हस्तकला मेळावा आणि कृषी बाजार प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत लातूर महानगरपालिका आणि लातूरकरांच्या सहकार्यानं शहरात उत्साहानं स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. वारंवार अस्वच्छ होणाऱ्या जागा ओळखून त्या जागी वैशिष्ट्यपूर्ण सजावट करण्यात येत आहे. प्लास्टिकच्या टाकाऊ बाटल्यांपासून विविध आकर्षक वस्तू बनवून शहराचं सौंदर्य वाढवून शहराचा चेहरामोहरा बदलत आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय पटलासह एक व्यापारी शहर म्हणून लातूरची ओळख राज्यात आहे. मात्र नवीन महानगरपालिका झाल्यापासून शहराला विविध समस्यांनी घेरलं होतं. कचऱ्याची समस्या ही त्यापैकीच एक. याच दरम्यान केंद्र सरकारची स्वच्छ भारत अभियानाची घोषणा झाली. या माध्यमातून लातूर महानगरपालिकेचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध उपक्रम हाती घेत शहराच्या विविध भागात स्वच्छता अभियान राबवायला सुरुवात केली. प्रत्येक किंवा दुकानात तयार होणारा जो कचरा आहे तो रस्त्यावर न टाकता घंटागाडी आल्यानंतरच तो कचरा टाकणे. त्यानंतर प्लास्टिक बंदीचा जो आपला कायदा आहे त्या कायद्याचं पालन करून कुठल्याही प्रकारचं प्लास्टिक न वापरणे आणि त्याचबरोबरीने पोस्टर आणि बॅनर हे परवानगीशिवाय न लावणे. या सगळ्या गोष्टींमधून लातूरचं विद्रुपीकरण कमी होईल आणि स्वच्छ लातूर हे केवळ 15 ते 20 दिवसाचा उपक्रम न ठरता ही कायमस्वरूपी चालणारी प्रक्रिया ठरेल आणि त्याला जनतेचं सहकार्य आम्हाला आवश्यक आहे. शहराच्या सौंदर्यात भर पडावी आणि रस्त्याच्या दुभाजकासह दोन्ही बाजूला हिरवळ जोपासावी यासाठी नागरिकांच्या आणि कलाकारांच्या सहकार्यानं शहराच्या मुख्य रस्त्यांवर वृक्ष जोपासना तसंच चौकाचौकात रंगरंगोटी करून शहराचं सुशोभीकरण करण्यात आलं. तर जिथे जिथे वारंवार अस्वच्छता व्हायची अशा जागा शोधून तिथं टाकाऊपासून टिकाऊ शोभेच्या वस्तू बनवून ज्येष्ठांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली. ज्या ठिकाणी ज्या भिंती आहेत त्या आज रंगरंगोटीनं सुंदर चित्रकारितेनं ह्या भिंती रंगवल्या गेलेल्या आहेत. डिव्हायडरमध्ये चांगली वृक्षारोपण केलेली आहेत आणि ज्या ठिकाणी स्वच्छ कचरा टाकायचे जे मुताऱ्या होत्या त्या ठिकाणी बसायला बेंच देऊन त्यांनी त्या महानगरपालिकेनं खूप सुंदर शहर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या घाणीनी व्यापलेल्या जागा होत्या, कचरा कुंडीनी व्यापलेले रस्ते होते, त्या ठिकाणी सामाजिक संस्थांना वृक्षारोपण करून संगोपन करण्यासाठी विनंती केली. हा एक महानगरपालिका आयुक्तांचा स्तुत्य उपक्रम शहर सुशोभीकरणाचा ठरलेला आहे. स्वच्छ भारत अभियानामुळे आयुक्त आणि जनतेच्या सहकार्यातून लातूरचं एक देखणं रूप समोर येत आहे. स्वच्छ शहर, सुंदर शहर, हरित शहर अशी लातूरची नवीन ओळख निर्माण होत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी लातूरहून दीपरत्न निलंगेकर. विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून नागपूरमध्ये काल विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. नागपूरच्या रामन विज्ञान केंद्रानं या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉक्टर प्रमोद पडोळे आणि पर्यावरण अभियांत्रिकी शोध संस्थेचे संचालक डॉक्टर राकेश कुमार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे सर्वसामान्यांमध्ये विज्ञानाची समज वाढणार आहे असं मत उपस्थित वक्त्यांनी यावेळी व्यक्त केलं. तसंच यावेळी विज्ञान एक्स्पो या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. 20 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात वैज्ञानिक वेगवेगळ्या संशोधनांची माहिती विद्यार्थ्यांना देणार आहेत. लातूर आणि उस्मानाबादमध्ये 25 वर्षांपूर्वी आलेल्या भूकंपामुळे तिथलं जनजीवन उद्ध्वस्त झालं होतं. मात्र एका सामाजिक संस्थेच्या मदतीनं इथल्या महिलांनी आपापल्या गावात सेंद्रिय शेतीची चळवळ सुरू केली आणि त्यातून आर्थिक क्रांती निर्माण केली.
पाहुयात त्याचीही यशोगाथा. भूकंपग्रस्त लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या गावागावात जाऊन स्वयंशिक्षण प्रयोग या सामाजिक संस्थेनं महिला सक्षमीकरणाचं काम सुरू केलं. ग्रामीण भागातल्या या महिलांना सेंद्रिय शेतीचं महत्त्व पटवून देऊन त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्याचं काम केलं. घरच्या घरी बीज बनवणं, पिकांसाठी फवारणीचं औषध बनवणं, अन्नधान्य पिकाची लागवड, शाश्वत शेती तंत्र वापर, पशुधन, पाणी आणि नैसर्गिक स्रोतांचा वापर, पूरक व्यवसाय यात महिलांना पारंगत केलं. आज इथल्या महिला आत्मनिर्भर झाल्या असून शेतीसोबतच भाजीपाला विक्रीसाठीही त्या सक्षम बनल्या आहेत. आपला भाजीपाला गाव, तालुका आणि जिल्ह्याच्या बाजारात त्या स्वतः जाऊन विकत आहेत आणि त्यातून लाखोंचा नफा कमवत आहेत. स्वयंशिक्षण प्रयोगच्या माध्यमातून आम्हाला सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण दिलं गेलं आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून मग रासायनिक खतं जे आहेत ते न वापरता गांडूळ खत असेल, जीवामृत असेल, दशपर्णी अर्क असेल, हे फवारणीसाठी कसं वापरायचं आणि हे खत कसं पेरून द्यायचं, गांडूळ खत, हे सगळं प्रशिक्षण दिलं गेलं. प्रत्येक महिलेनं एका गावामधून 25 अशा प्रमाणात 25 महिलांनी 1 एकर मॉडेल तयार केलं की ज्याच्यामध्ये घरी खायला लागणारं धान्य घरी पिकवायचं आणि एकमेकांच्या शेतामध्ये मजुरीचा खर्च वाचवण्यासाठी रोजंदारी न लावता महिलांनी अंतर्गत एकमेकाच्या शेतामध्ये कामाला जायचं. आम्ही आमच्या शेतात पूर्ण मिश्र पीक पद्धतीने शेती करायलो. त्याच ह्याच्यात टोमॅटो, पालक, मेथी, कांदे, कारले, भोपळे असे भाजीपाल्याचं पीक गेलो. माझ्या तर ह्याच्यातून वर्षाकाठी 1 ते 1.5 लाख उत्पन्न मिळालं आणि पूर्ण 1 एकर मध्ये जे महिला आम्ही शेतात गावातल्या महिला करायला होत त्यांना पण 1 ते 1.5 लाखाचा 1 एकर मधून फायदा होईल. आम्ही सेंद्रिय पद्धतीने केलो आणि उरलेले आम्ही टोपले घेऊन बाजारात बसले की ओ या इकडे आमची सेंद्रिय पद्धतीचं आहे बघा, सेंद्रिय शेती आरोग्याला ही भाजीपाला चांगला आहे म्हणून आम्ही आरडू विकतो बाजारात. तर आम्हाला 2 पैसे आगाव देतात आणि आम्हाला असेच पद्धतीचं माळवं सेंद्रिय शेतीतलं आणा म्हणून पुढच्या आठवडी सुद्धा आमच्याकडेच येतात माळवं न्यायला. म्हणून ते आमचा व्यवसाय आता वरचेवर वाढत चालला. स्वयंशिक्षण प्रयोग या संस्थेनं दिलेल्या प्रशिक्षणामुळे महिलांना शेतकरी म्हणून ओळख मिळाली. मिश्र पिकांमुळे अन्नधान्य सुरक्षेची हमी मिळाली. आंतरपिकांमुळे आर्थिक नुकसान कमी होऊ लागलं. सकस पौष्टिक आहार मिळाल्यानं कुटुंबाचं आरोग्य सुधारलं. शेतीच्या माध्यमातून या संस्थेनं 3 वर्षात 500 कोटींपेक्षा जास्त उलाढाल केली आहे. हे सर्व या महिलांच्या कष्टाचं चीज असल्याचं संस्थेचं म्हणणं आहे. गेल्या 3 वर्षामध्ये बघितलं तर हे 45,000 महिलांनी जवळपास 516 कोटी ह्यांनी उत्पन्न केले. हे कसं झालंय की फक्त शेतीतून उत्पन्न वाढलं नाहीये, त्यांनी छोटे छोटे गाय, म्हशी आणि छोटे कोंबडी पालन हे सुद्धा केलंय. सीझनल बिझनेस वारंवार करतायत. भूकंपामुळे दोन्ही जिल्ह्यांवर आपत्ती आली. मात्र या आपत्तीवर मात करत या भागातल्या महिलांनी उभारलेल्या सेंद्रिय शेतीच्या चळवळीची चाहूल या परिसरालाच नव्हे तर परदेशातल्या महिलांनाही लागली. त्यांचं काम पाहण्यासाठी दूरवरून महिला इथं येत आहेत. हेच या महिलांचं यश म्हणावं लागेल. दूरदर्शन बातम्यांसाठी दीपरत्न निलंगेकर, लातूर. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हटलं जातं. काही जण याला कर असंही म्हणतात. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा इथं दरवर्षी किंक्रांतीला बारालिंग भाजी भाकरी यात्रा भरते. या दिवशी आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांकडच्या विविध प्रकारच्या भाज्या एकत्र करून बारालिंग देवस्थानच्या परिसरात शिजवल्या जातात आणि येणारा प्रत्येक गावकरी आपल्या घरी तयार केलेल्या भाकऱ्यांसोबत घेऊन येतो. गावातील लहान थोर सारेच जण एकत्र येऊन देवस्थानच्या परिसरात भोजन करतात. फळ, भाजी, भाकरी साऱ्याचाच आनंद घेतात. 125 वर्ष जुनी परंपरा असलेल्या या भाजी भाकरी यात्रेला मराठवाडा, विदर्भ, तेलंगणामधून विविध जाती धर्माचे लोक आवर्जून हजेरी लावतात. हे विशेष. आता क्रीडावृत्त.
प्रोकॅम इंटरनॅशनलकडून आयोजित केली जाणारी टाटा मुंबई मॅरेथॉन येत्या 20 जानेवारीला सकाळी 5:30 वाजता सुरू होणार आहे. या मॅरेथॉनच्या माध्यमातून निधी उभारण्याचं कार्य केलं जातं. स्पर्धेपूर्वीच यंदा युनायटेड वे ऑफ मुंबईच्या माध्यमातून 270 सेवाभावी संस्थांकडून 32 कोटींचा निधी उभारण्यात आला आहे, अशी माहिती प्रोकॅम इंटरनॅशनलच्या उपाध्यक्ष आरती काकटकर यांनी दिली. या निधीतून मुलांचं शिक्षण, आरोग्य सुधारणा आणि पर्यावरण सुधारणेवर भर देण्यात येणार आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून परळीपर्यंत अशी ही मॅरेथॉन होणार असून ती पुन्हा मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं. यावर्षी मॅरेथॉनमध्ये 293 संघ सहभागी होणार असून त्यात 18 धावपटू व सेवाभावी संस्थांसाठी सुमारे 17 कोटी रुपयांचा निधी उभारला जाणार आहे, अशी माहितीही आरती काकटकर यांनी यावेळी दिली. भारताचे किदंबी श्रीकांत, परुपल्ली कश्यप आणि सायना नेहवाल यांनी मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष एकेरीच्या काल झालेल्या सामन्यात श्रीकांतनं हाँगकाँगच्या का लाँग अँगस याचा 21-17, 21-11 असा पराभव केला, तर कश्यपनं डेन्मार्कच्या रास्मुस जेमके याला 19-21, 21-19, 21-10 असं हरवलं. महिला एकेरीत सायनानं हाँगकाँगच्या जॉय डेंग हिला 14-21, 21-18, 21-18 असं पराभूत केलं. उपउपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतचा मुकाबला उद्या हाँगकाँगच्या विंग वॉंग याच्याशी, कश्यपचा सामना इंडोनेशियाच्या अँथोनी गिटिंगशी, तर सायनाचा सामना हाँगकाँगच्या पुयिन यिप याच्याशी होईल. पुण्यातल्या बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. त्यासंबंधीचं वृत्त आता पाहूया. पुण्यात सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत एकूण 177 पदकांसह महाराष्ट्रानं आपली आघाडी कायम ठेवली आहे. यात 64 सुवर्ण, 51 रौप्य आणि 62 कांस्य पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या मितिका गुणेलहीनं मुष्टियुद्ध स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलींच्या गटात विजयी वाटचाल कायम ठेवत उपांत्य फेरी गाठली आणि पदक निश्चित केलं. 66 किलो वजनी गटातल्या उपांत्यपूर्व फेरीत मितिकानं हरियाणाच्या अन्नू राणी हिचा 5-0 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष फेरीत स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर तिसऱ्या फेरीत दाखल झाला आहे. त्यानं ब्रिटनच्या डेनियल लेव्हान्सचा पराभव करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. चेक रिपब्लिकच्या टॉम बर्लीसही तिसऱ्या फेरीत दाखल झाला आहे. त्यानं नेदरलँडच्या रॉबिन हासचा पराभव केला. स्पेनच्या राफेल नदालनंही तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एबडेनला नमवलं. हंगेरीच्या टिनी बॉबोला पराभूत केलं. दरम्यान ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. हवामान वृत्त. राज्यात ठाणे, नांदेड, लातूर, रत्नागिरी आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये थंडीचं प्रमाण कमी झाल्याचं वृत्त आहे. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर. अहमदाबादमधल्या अद्ययावत रुग्णालयाचं तसंच व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचं करणार उद्घाटन. कडाक्याच्या थंडीतही कुंभमेळ्याच्या पर्वणीत स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रयागराज इथं गंगेची पूजा. देशाची निर्यात वाढवण्यासाठी केंद्र सरकार सर्वसमावेशक धोरण आखत असून नवनवीन बाजारपेठा काबीज करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची माहिती. केंद्र सरकारचे गांधी शांतता पुरस्कार जाहीर. कन्याकुमारीचं विवेकानंद केंद्र, सुलभ इंटरनॅशनल यासह एकूण 5 संस्थांना प्रत्येकी 1 कोटींचे पुरस्कार. एनसीसीमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणारं प्रशिक्षण देशासाठी महत्त्वाचं. लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांचे गौरवोद्गार. कर्नाटकमध्ये 2 अपक्षांनी सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच अस्थिर. जेडीएस काँग्रेसचं सरकार अडचणीत येण्याची शक्यता.
राज्यात गेल्या 4 वर्षात सूक्ष्म सिंचन तिपटीनं वाढलं असून शेतीमाल उत्पादनात राज्य आघाडीवर असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि पुण्यात सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत एकूण 177 पदकांसह महाराष्ट्र आघाडीवर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात संध्याकाळी 4:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.